सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण हॉटेलसारखी मास्टर ग्रेव्ही कशी बनवायची ते बघणार आहे। अतिशय टेस्टी आणि यामध्ये 50 पेक्षाही जास्त तुम्ही भाज्या बनवू शकता। तर बघा, इथे मी 1 किलो टोमॅटो घेतलेले आहे। टोमॅटो घेताना लाल बुंद आणि एकदम पिकलेले आणि कडक टोमॅटो घ्यायचे आहे। स्वच्छ धुवून घेतलेले आहे। इथे अर्धा किलो कांदा घेतलेला आहे, साल काढून घेतलेले आहे। आता आपण हे दोन्हीही कट करायचे आहे। एका टोमॅटोचे 8 भाग करायचे आणि कांद्याचे आपल्याला एकदम पातळ पातळ अशा स्लाइस करून घ्यायचे आहे। तर चला आता आपण हे कट करून घेऊ। तर बघा, अशा पद्धतीने आपण टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि इकडे कांदा सुद्धा असा पातळ पातळ कापून घेतलेला आहे। तर चला आता आपण सुरुवात करूया। तर बघा, गॅसवर मोठी कढई ठेवलेली आहे आणि शक्यतो कढई ही जाडबुडाची घ्या, म्हणजे आपली जी ग्रेव्ही आहे ती खाली करपणार नाही आणि लागणारही नाही। तर आता ह्या कढईमध्ये आपल्याला अर्धा कपापेक्षा जास्त तेल घालायचं आहे। बघा, इथे मी हा कप घेतलेला आहे। ह्या कपाला मी अर्धा कप घेऊन अगदी थोडंसं वरती घेतलेलं आहे। आता तेल गरम होते, यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 मोठा चमचा धने, 2 छोटे चमचे जिरे। आता हे छान आपल्याला फुलवून घ्यायचे आहे। तर बघा, जिरे आणि धणे छान असे फुललेले आहे। आता यामध्ये आपण कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे आणि फुल गॅसवरच आपल्याला हा कांदा ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। तर बघा, कांदा आपला छान असा ब्राऊन कलरचा झालेला आहे। खूप जास्त जर ब्राऊन केला तर तो कडवट लागतो। आता यामध्ये घालायचे आहे आपल्याला काजू। इथे मी 40 ते 45 काजू घेतलेले आहे, हे सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहे। त्यानंतर घालायचे आहे आपल्याला टोमॅटो। आता हे टोमॅटो घातल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 2 हिरवी मिरची आणि त्यानंतर इथे 20 ग्रॅम मी कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहे। खूपही जास्त घ्यायच्या नाही तर आपली ग्रेव्ही ही कडू होऊ शकते। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा मीठ। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटोमध्ये भरपूर पाणी आहे, त्यामुळे आपल्याला या ग्रेव्हीमध्ये पाणी वगैरे घालायचं नाही आणि पाणी घालत नाही। जेवढं आपण ग्रेव्ही परतून घेऊ तेवढी ती जास्त दिवस टिकते। तर बघा, आता हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी कमी करायची आहे। आता यावर आपण झाकण ठेवू। तर बघा, 5 मिनिटांनी आपण झाकण काढलेलं आहे। परत एकदा मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आणि पूर्णपणे हे टोमॅटो गळेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि अधूनमधून आपल्याला हलवत राहायचं आहे, चेक करायचं आहे। यामध्ये आपण काजू घातलेले आहे, त्यामुळे खाली लागू शकतं। आता यावर आपण झाकण ठेवू। तुम्ही इथे बघू शकता, कांदा, टोमॅटो, काजू पूर्णपणे हे शिजलेलं आहे। टोमॅटो पूर्ण गळालेला आहे। आता आपण हे फॅन खाली पूर्णपणे थंड करून घेणार आहे। आता जे कांदा टोमॅटोचे मिश्रण आपण केलेलं आहे ते थंड होईपर्यंत आपण एक मसाला तयार करणार आहे। तर इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा जिरा पावडर, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 4 चमचे काश्मीरी लाल तिखट, 5 चमचे धना पावडर। आता यामध्ये आपल्याला पाणी घालून एक मिश्रण तयार करायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण आता हा मसाला तयार करून ठेवलेला आहे। आता हा बाजूला ठेवू। आता मोठं भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं आणि त्यामध्ये आपण हे मिश्रण घालून घेणार आहे। तर बघा, भांड्यामध्ये हे मिश्रण घालून घेतलेलं आहे आणि एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। तुमचं जर मिक्सर जर चांगल्या क्वालिटीचं जर असलं तर छान अशी ही पेस्ट तयार होते, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ सुद्धा फिरवावा लागत नाही। आता आपण हे बारीक करून घेऊ।
तुम्ही इथे बघू शकता एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे. तुमच्याकडून जर पेस्ट ही जाड राहत असेल तर एखादी गाळणी घेऊन त्यातून तुम्ही गाळून घेऊ शकता, म्हणजे एकदम प्लेन अशी ही पेस्ट तयार होते. तर इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये घालणार आहे आपण अर्धा कप तेल. ग्रेव्हीमध्ये तेल जर जास्त असलं तर ग्रेव्ही अजिबात खराब होत नाही. आता तेल गरम झालं आहे, त्यामध्ये घालायचे आहे आपल्याला 2 तेजपत्ता, 5 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची, 1 दालचिनीचा तुकडा, इथे 5 लवंग आणि 5 मिरी घालायची आहे. आता हे छान आपण फुलवून घेऊ. तर बघा, आपण जे खडा मसाला टाकला तो छान असा फुललेला आहे आणि यामध्ये आपण जो तयार केलेला मसाला आहे तो मसाला आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर बघा, छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, यातला कच्चेपणा घालवायचा आहे आणि यामध्ये आपण तर तेल जास्त घातलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला जी आपण पेस्ट बनवलेली आहे ती आपण यामध्ये घालून घ्यायची आहे. एकदम स्मूथ झालेली आहे. तर बघा, सगळी पेस्ट आपण यामध्ये घालून घेतलेली आहे तेलामध्ये आणि मसालासुद्धा छान आपला असा परतून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला तेल सुटेपर्यंत हे आता मिक्स करून घ्यायचं आणि पूर्णपणे आपल्याला तेल सुटेपर्यंत परतत राहायचं आहे मंद गॅसवर. पण आपल्याला झाकण ठेवायचं आहे, कारण हे उडू शकतं अंगावर, आपल्याला चटका बसू शकतो. यावर झाकण जरी आपण ठेवलं तरी अर्धवट झाकण ठेवून अधूनमधून याला हलवत राहायचं आहे, कारण यामध्ये आपण काजू घातलेला आहे. काजू तळाला पटकन लागू शकतो आणि आपली ग्रेव्हीसुद्धा ही मग खराब होऊ शकते. तर आपल्याला अधूनमधून हे हलवत राहायचं आहे. गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही, नाहीतर मग ग्रेव्ही कच्ची राहील. तसं आपण पूर्णपणे हे शिजवून घेतलेलं आहे, पण मिक्सरला फिरवल्यामुळे परत याला थोडासा कच्चेपणा येतो. त्यासाठी आपल्याला ही ग्रेव्ही परत शिजवून घ्यायची आहे. त्यामुळे 7 ते 8 दिवस छान अशी ही टिकते आणि टेस्टीही होते. तर आपण यावर आता झाकण ठेवू. तर तुम्ही इथे बघू शकता, छान अशी आपली इथे ग्रेव्ही तयार झालेली आहे. मला 25 ते 30 मिनिटे लागलेली आहे आणि तुम्ही ग्रेव्ही बघू शकता, एकदम दाणेदार अशी ग्रेव्ही झालेली आहे. आता आपण एका बाउलमध्येही काढून घेऊ. तर बघा, एका बाउलमध्ये काढून घेतलेली आणि पूर्णपणे थंड केलेली आहे. तर बघा, थंड केल्यानंतर यावर जी तरी म्हणतो, याला रोगण असं बोललं जातं. ज्यावेळेस आपल्याला भाजी करायची त्यावेळेस आपण फक्त मधली फक्त ग्रेव्ही घ्यायची आहे आणि जे तेल उरलेलं आहे ते तुम्ही तडक्याला याला वापरू शकता. आता उन्हाळा आहे आणि भरपूर असं गरम होतं, किचनमध्ये यायची इच्छा होत नाही आणि भाजी तर बनवायची तर झटपट आपली 5 मिनटामध्ये भाजी तयार होते. तर अशी ही ग्रेव्ही तुम्ही एकदा बनवून ठेवा आणि आठवडाभर तुम्ही अशी आनंदात अशा मजेशीर भाज्या बनवू शकता. यामध्ये तुम्ही पनीरची, काजूची भाजी किंवा मशरूमची भाजी, अनेक प्रकारच्या 50 प्रकारच्या तुम्ही भाज्या या ग्रेव्हीमध्ये बनवू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता. तर अशा सोप्या पद्धतीची आणि टिकणारी ही ग्रेव्ही तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.